सौरव. वन बाउंस चौकर. हॅलो. चांगली अशी फलंदाजी करतोय तो कामतपडा संघाचा सलामीला आलेला फलंदाज गोविंद. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलावलेला चेंडू बोया जातोय. षटकार. खूपच आणि पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट 6 धावा डीजे.
चांगला फलंदाज आहे गोविंद. बघूया पुढील चेंडू. रोहन. संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. चांगली कामगिरी करावी लागणार आहे रोहन याला. कामतपाडा संघाकडे चांगले गोलंदाज सुद्धा आहेत आणि कमीत कमी धावा करून द्यायला लागणार आहेत. बघूया पुढील चेंडू. रोहन आणि पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि सीमारेषा पार 4 धावा. चेंडू 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि चांगला समाचार घेत आहेत गोविंद आणि कामतपाडा. पुढील चेंडू. विकेट किपर गलती करतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि अवांतर धाव. या अवांतर पुढील चेंडू. रोहन याचा आणि पुन्हा एकदा विकेट किपर गलती करतोय. डॉट चेंडू. पुढील चेंडू. रोहन याचा. बघूया सामना करतोय गणेश आणि पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि पंचांनी निर्णय फेटाळलेला आहे. नॉट आउट. चांगला कमबॅक करतोय तो रोहन आणि एकच धाव. चांगली धावसंख्या उभारतायत कामतपाडा संघ. 34 धावा आतापर्यंत लगावलेले आहेत. पुढील चेंडू. रोहन याचा आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. डीजे. कामतपाडा संघाचा सलामीला आलेला फलंदाज गोविंद आणि रोहन. खूपच चांगली अशी फलंदाजी करून चांगली धावसंख्या उभारतायत गोविंद. आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू. पुन्हा एकदा 4 धावा. आणि चांगली फलंदाजी करतोय गोविंद. खूपच सुंदर फलंदाजी. चांगला समाचार घेतोय तो विठ्ठलगाव संघाचा आणि खूपच खराब गोलंदाजी करतायत ते विठ्ठलगाव संघाचे गोलंदाज. आणि आउट. बाद होतोय तो गोविंद चांगली फलंदाजी करून. चांगला कमबॅक केला विठ्ठलगाव संघाचा गोलंदाजाने रोहन याने.
आणि गोविंदची जागा घेऊन येतोय तो अशोक. दोन षटकांच्या अखेरीस विठ्ठल कामतपाडा संघाची धावसंख्या 42. 21च्या सरासरीने धावसंख्या वाढते, परंतु सलामीला आलेला फलंदाज गोविंद बाद होतोय. आता कुठेतरी विठ्ठलगाव संघाला कमबॅक करावा लागणार आहे. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे विठ्ठलगाव संघाला. चांगली फलंदाजी करून चांगली धावसंख्या उभारलेली आहे ती कामतपाडा संघाने. चांगला समाचार घेतलेला आहे तो कामतपाडा संघाने सलामीला आलेल्या फलंदाजांनी. दोन षटकांच्या अखेरीस 42 धावा कुटलेल्या आहेत त्या गोविंद आणि गणेश याने. पुढील षटक विठ्ठलगाव संघाकडून कैलास. बघूया कसा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय विठ्ठलगाव संघाचा क्षेत्ररक्षक आणि एक धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या 43. खूपच आणि चांगली फिरकी गोलंदाजी करतोय तो विठ्ठलगाव संघाचा गोलंदाज कैलास. चांगला कमबॅक करतोय तो आपल्या संघासाठी. पुढील चेंडू आणि कट केलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव काढून दिलेली नाही. एकच धावेवर समाधान. धावसंख्या होते 44. चांगला असा रनअप गोलंदाजाचा. बघूया पुढील चेंडू आणि चांगली फिरकी करतोय. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू. एकच धाव. चांगली गोलंदाजी करतोय तो लास. पुढील चेंडू कैलास याचा आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला कमबॅक करतोय तो कैलास आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी करतोय तो फिरकी गोलंदाज. चांगला ऑफ साइड. पुन्हा एकदा कैलास आणि बाद. आणि चांगली गोलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगला असा कमबॅक केलेला आहे. फक्त 3च धावा खर्ची केल्या आहेत कैलास याने आणि एक विकेट प्राप्त केलेले आहे. आणि अशोकची जागा घेऊन येतोय तो तानाजी. अजूनही सलामीला आलेला फलंदाज गणेश. नॉ स्ट्राइक एंडवर.
तानाजी आणि स्ट्राइक वर आहे तो गणेश आणि गोलंदाजीचा भार घेऊन येतोय तो विठ्ठलगाव संघाकडनं विनोदला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तो विठ्ठलगाव संघाला. सकाळचं सत्र आहे. आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू एकच धावेवर समाधान. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे ती 46. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय विठ्ठलगाव संघाकडनं. आणि डॉट चेंडू कट करण्याचा प्रयत्न पण असफल होत आहे फलंदाज. एकच धाव दिलेली आहे आतापर्यंत विनोद याने. आणि आपटलेला चेंडू वाईड ऑफ साइडच्या बाहेरील चेंडू. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 46. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू परंतु तिथे चांगला असं क्षेत्ररक्षण परंतु दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावही कंप्लीट. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट कामतपाडा संघाकडनं अशोक आणि तानाजी. अशोक आणि गणेश मध्ये तानाजी आणि गणेश मध्ये सॉरी. आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू बघूया तिथे झेल होतोय की नाही आणि झेल सुटलेला आहे. खूपच खराब क्षेत्ररक्षण करतोय तो विठ्ठलगाव संघाचा क्षेत्ररक्षक. आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करून धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 51. अर्धशतक कंप्लीट करतोय तो कामतपाडा संघाकडनं. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा एक अवांतर धाव. झेल घ्यायला लागणार आहेत. कमीत कमी धावांवर रोखायचा असेल तर कुठेतरी गोलंदाजाला आपली मदत करावी लागणार आहे. आणि पुढील चेंडू परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 53. पुढील चेंडू आणि 6 धावा. खूपच सुरेख सुंदर असा चेंडू जज करून उंचावरून मारलेला चेंडू 6 धावेसाठी. चांगली अशी फलंदाजी करून धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. पॉवर प्ले बॅटिंग बरोबर गोलंदाज रोहन. पुन्हा एकदा रोहन.
पुढील गोलंदाज रोहन दुसरं षटक घेऊन येतोय पॉवर प्लेचं. बॅटिंग पॉवर प्ले. आणि कमी धावांवर रोखायला लागणार आहे ते कामतपाडा संघाला. त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण सजवताना आणि चांगला असा गोलंदाज करतोय तो. डॉट चेंडू रोहन. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर चेंडू. पुढील चेंडू रोहन याचा. तानाजीसाठी आणि लॉंग ऑनच्या दिशेने कट केलेला चेंडू. चांद्रा क्षेत्ररक्षण तिथे करतोय आणि एकच धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 60. चांगली अशी गोलंदाजी रोहन याची. आणि लेग साइडच्या बाहेरील चेंडू. पंचांचा निर्णय वाईड. अवंतर धाव. आणि कुठेतरी या जास्तीच्या धावा रोखायला लागणार आहेत त्या विठ्ठलगाव संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आणि कमीत कमी धावाचं आव्हान ठेवायला लागणार आहे. पुढील चेंडू रोहन याचा आणि सुंदर असा लॉंग ऑफच्या वरून मारलेला चेंडू. 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर. सुंदर असा मारलेला चेंडू 6 धाव्यांसाठी फिरकावला. चांगली फलंदाजी करून आपली धावसंख्या वाढवतोय आणि पुन्हा एकदा 6 धावेनंतर कट करून एकच धाव. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा एक अवांतर धाव. वाईड. भूषण बेरे आणि गुरुनाथ आपण यायचं आहे इकडे. ओके. आणि सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. 4 धावा. चांगली अशी फलंदाजी करतात ते. आणि पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया तिथे झेल होतोय की नाही. आणि सुंदर अशी झेल.
तानाजी बाद होतोय आणि तानाजीची जागा घेऊन येतोय तो कैलास. आणि आणि 6वं षटक घेऊन येतोय तो वामन. बघूया पुढील चेंडू वामन याचा कैलास साठी आणि स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण करून एक धाव रोखता येणार नाही आणि दुसरी धावही या दरम्यान पूर्ण केलेली आहे ती कैलास आणि गणेश याने. त्याच दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू गॅप मधून आणि जातोय तो 'थँक्यू' आणि डॉट चेंडू निर्धाव. असाच कमबॅक करावा लागणार आहे तो विठ्ठलगाव संघाला. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतायत कामतपाडा संघ आणि या दरम्यान विकेट किपर कुठेतरी गलती करतोय आणि 83 धावा आणि सुंदर असा टोळावलेला चेंडू होता. आणि चांगली अशी गोलंदाजी आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्ची करून एक विकेट प्राप्त केली आहे आणि 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 84 धावा. आणि कैलास यालाही अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. कैलास याने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन एक विकेट प्राप्त केली आहे. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे आणि कमीत कमी धावा करून द्यायला लागणार आहेत. बघूया पुढील चेंडू कैलास याचा आणि पुन्हा एकदा कट केलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि खराब क्षेत्ररक्षण तिथे आणि 4 कट केलेला चेंडू, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण तिथे विठ्ठलगाव संघाकडनं आणि या 4 धावा.
आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू आणि चांगली अशी फलंदाजी, परंतु या दरम्यान 2 धावा पूर्ण करत धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती कामतपाडा संघाने 90. अजूनही शतक कंप्लीट करण्यासाठी 10 धावांची गरज. आणि उंचावरून मारलेला चेंडू, परंतु तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. या दरम्यान 2 धावा पूर्ण. आणि कट केलेला चेंडू होता, परंतु या दरम्यान 3 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट. या दरम्यान 3 धावा पूर्ण करून धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 95 धावा. आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू, बघूया तिथे झेल होतोय की नाही. आणि चांगली अशी झेल करून फलंदाज बाद होतोय. टॉस का बॉस मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. आणि हेलिकॉप्टर शॉट, परंतु खराब क्षेत्ररक्षण. या दरम्यान 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 99 धावा. आणि विठ्ठलगाव संघाला समोर आव्हान ठेवलेलं आहे ते 100 धावांचं. चांगली अशी फलंदाजी केलेली आहे ती गोविंद याने, गणेश याने. आणि चांगला समाचार घेतलेला आहे तो विठ्ठलगाव संघाच्या गोलंदाजांचा.
हॅलो. सलामीला आलेले फलंदाज योगेश आणि कैलास. आणि गोलंदाजी योग गोविंद. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. आणि चांगली अशी गोलंदाजी, पहिलाच चेंडू निर्धाव गोविंद याचा आणि बीट करतोय तो फलंदाजाला. कैलास याला काहीसा समजला नाही चेंडू, कट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे असफल होत आहे कैलास. पुढील चेंडू गोविंद याचा आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू, बघूया तिथे झेल होते की नाही आणि चांगला अशी झेल. उंचावरून मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे असफल होतोय फलंदाज कैलास आणि पहिलाच हादरा देतोय तो आपल्या संघाला. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात उंचावरून मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे झेल देऊन पॅव्हलियन मध्ये परततोय. आणि कैलासची जागा घेऊन येतोय तो विलास. पुढील चेंडू कैलास साठी योगेश बाद होतोय आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि खराब क्षेत्ररक्षण, या दरम्यान दुसरी धावही कंप्लीट. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट कैलास आणि विलास याच्यामध्ये. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो गोविंद आणि पुन्हा एकदा कट केलेला चेंडू जातोय 4 धावेसाठी. चांगला असा कट केलेला चेंडू 4 धावेसाठी कैलास याचा आणि धावसंख्या होते ती 6 धावा. पुढील चेंडू गोविंद याचा. हो. आणि पुन्हा कट करण्याच्या नादात बीट होतोय पण तिथे बाईच्या स्वरूपात एक धाव. आणि रिकी खाडेसर यांचं आगमन होतंय. त्यांचं
मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे असफल होतोय. आणि यापुढील भार सांभाळतील आमचे लाडके रेकी खाडे सर. दुसरं षटक, पहिला चेंडू, सामना करतोय विलास. ओ, फ्रंट फूट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. नक्कीच निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज अशोक कडनं. विठ्ठलगाव आणि कामळवाडा अशी मॅच रंगतीये. चॅम्पियन प्रीमियर लीग. फुलटॉस चेंडू, फायदा घेऊ शकला नाहीये, परंतु बॅटची नक्कीच एज घेऊन लेग साईडच्या दिशेनं एक धाव मिळतीये विलासला. आणि स्ट्राईक रोटेट करून पुन्हा एकदा कैलास सापळे, एक अनुभवी असा फलंदाज. गेले 20 वर्ष क्रिकेटची कारकीर्द या फलंदाजाची. नक्कीच या मैदानावर खूप अनुभव आहे. गेली तब्बल 20 वर्ष क्रिकेट खेळतायत. आपल्या गावासाठी तो क्रिकेटचं स्पिरिट जपलं जात आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा कामतपाडचा गोलंदाज अशोक. या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल धाव मिळतीये. एका धावेने धावसंख्या वाढते. धावफलकावर एक धावेने धावसंख्या पुढे जातीये 10 धावा. हॅलो, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. या वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफलता मिळते. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी जर तुम्ही केली तर तुम्हाला यश मिळत असतं. आणि तेच वैविध्य, तेच सातत्य या गोलंदाजाकडनं दिसतंय आपल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा या वेळेस शफल येऊन लेग साईडच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. चांगला फटका, चेंडू जातोय. वन बाउन्स, टू बॉल मूव्स ओव्हर द रो फॉर. तेच आहे, जोश तोच आहे. अध्यक्ष राजेशजी फरडे, नक्की सहकारी परेशजी फरडे, मुकेशजी फरडे यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, लोवर फुलटॉस चेंडू भिटकावून दिलाय लॉंग ऑनच्या झोन मध्ये. आणि या चेंडूवर एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धाव संख्या वाढतीये. धावफलकावर धावा होत आहेत 15. नक्कीच जीटीसी लाईव्हच्या मदतीनं स्वप्नीलजी गांगड आणि त्यांचे संपूर्ण सहकारी कॅमेरामन राजूजी राठोड यांच्या प्रेझेंटीनं या ठिकाणी क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी रंगली जातीये. आणि शहापूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. चांगलं नियोजन, भव्य दिव्य मैदान, चौफेर सजलेले मैदान, टॉस का बॉस कक्ष, उत्कृष्ट समालोचन कक्ष, उत्कृष्ट मान्यवर कक्ष, त्याचबरोबर उत्कृष्ट डीजे संगीत संयोजनाची ज्यांनी या ठिकाणी धुरा सांभाळले महेशजी ठाकरे. कारण कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याशिवाय ते गीत नसतं आपलं. ते सुरेख गीत वाजवण्याचं कार्य अनेक स्पर्धांमध्ये ज्यांच्या वतीनं केलं जातं आमचे मित्र महेश ठाकरे. नक्कीच. आणि जीटीसी लाईव्हच्या मदतीनं आपण या स्पर्धांचं याची डोळा आनंद घेतोय. स्वप्नीलजी गांगड, मुरबाड तालुक्यातील क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न, खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, परंतु आज मात्र शहापूर तालुक्यामध्ये हे क्रिकेटचं वैभव वाढवण्यासाठी आपली सेवा या ठिकाणी सुपूर्द करतात. वळूया, तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाज कैलास. आणि पहिला चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट केली जाते. आणि या सिंगल धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होतीये 16. नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से समुंदर बनताय. एक एक धाव तुम्ही जर ऍड करत गेलात तर मात्र धावसंख्येचा डोंगर उभा करण्यात नक्कीच यश मिळत असतं. कामतपाडचे गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. शंभर धावांचं टार्गेट असेल नक्कीच.
या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं सुरेख फटका बघायला मिळतो कैलास साबळे यांच्या बॅट मधनं चेंडू जातोय अलोंग द कार्पेट सीमारेषे पार चौकार मधनं ही खासियत आहे कैलास साबळे यांची. नक्कीच अनुभव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात आणि तो अनुभव आपल्या बॅटिंग मध्ये दाखवतात. फ्रंट फुट जाऊन कव्हरच्या दिशेनं फ्रंट फुट पुढे करून नक्कीच कव्हरच्या दिशेनं चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आणि 4 धावा अर्जित केल्या आल्यानी संघानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कैलास साबळे. ओ या ठिकाणी आता मात्र पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू. नक्कीच अवांतर धावसंख्येत भर पडते. या स्पर्धेसाठी क्वालिफाईड पंच आम्हाला लाभलेले आहेत. हेमंत तावडे सर अतिशय दर्जेदार क्वालिटीचे पंच या शहापूर तालुक्यामधील आणि अनेक स्पर्धा ज्यांच्या पंचगिरीनं नक्कीच गाजल्या गेल्या. अचूक नियोजन, अचूक नियम आणि अचूक पंचगिरीनं त्यांची नक्कीच ख्याती असते. ग्लान्स केला लेग साईडच्या दिशेनं नक्कीच एक धाव अर्जित केली जाते अल्याणी संघासाठी. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती आहे 22. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता त्यावेळेस तुमच्या कौशल्यावर तुम्ही काम करणं गरजेचं असतं. एक एक धाव जोडण्यासाठी पार्टनरशिपची आवश्यकता असते. यावेळेस पुढे येऊन खटकवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. पुन्हा एकदा कैलास साबळे स्ट्राईक सांभाळतायत. नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी तुमचे प्रयत्न, तुमचं नियोजन, तुमचं शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असतं. आय अँड हँड कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे कैलास साबळे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते विलास आणि कैलास कडनं. नक्कीच पार्टनरशिप आता कुठेतरी बिल्ड केली जाते आणि धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 25 धावा. एक मोठं टार्गेट समोर आहे का ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. तुम्ही ध्येय समोर आहे त्या दृष्टीनं तुम्ही एक एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. यावेळेस कैलास साबळे पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुट जाऊन पंच केलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. एक क्लासिकल अलोंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. नक्कीच रोहित शर्मा यांची, विराट कोहली यांची, कारण एक क्लास कैलासच्या बॅटिंग मध्ये आहे परंतु टार्गेट मोठा आहे. यानंतरचा होणारा सामना साई स्टार अल्याणी वर्सेस खैरे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस कक्षामध्ये यायचंय. टॉस साठी यायचंय. हीच खासियत आहे या फलंदाजाची. आता मात्र 4थं षटक घेऊन येते गोलंदाज गोविंद. नक्कीच गोविंद एक अनुभवी असे गोलंदाज. गेली अनेक वर्ष आपल्या गोलंदाजीनं कामतपाडा संघासाठी एक मोलाची कामगिरी केली. यावेळेस 4थं षटक. पहिला चेंडू विलास याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. यू मिस आय हिट. विलास बॅक टू द पेव्हलियन. नक्कीच एक पहिला धक्का बसतोय गावदेवी विठ्ठलगाव संघाला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता विलास या फलंदाजाचा परंतु यश काही मिळत नाहीये. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. वन डाऊन बॅट्समन विनोद. विनोद सुद्धा एक चांगला फलंदाज आहे पण टार्गेट मोठा आहे. टार्गेट जर चेस करायचा असेल तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं असतं. पण क्रिकेट म्हटलं की संघटन, मेहनत, जिद्द, चिकाटी या जोरावरच तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकता. एक मोठं टार्गेट समोर आहे. पार्टनरशिपची आवश्यकता असेल, चांगल्या बॅटिंगची आवश्यकता असेल, मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आणि कामतवाडा संघाला चांगली गोलंदाजीची आवश्यकता असेल. पुढचा गोलंदाज गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. यावेळेस विनोदच्या बॅटमध्ये अलोंग द कार्पेट चेंडू स्लॉट मध्ये चेंडू होता. भिरकावून दिला लॉंग ऑन झोन मध्ये. वाईडिश लॉंग मिड ऑन झोन मध्ये चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. या एका धावेनं धावसंख्या होती आहे 30 धावा.
की या ठिकाणी टॉस होतोय आल्याणी संघानं साईज तर आल्याणी संघानं टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोविंद. चांगला फटका आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विनोद बॅक टू द पेव्हलियन. एक सुसाइडल रन घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या मात्र अपयश मिळतं आणि माघारी परतावं लागतं. गावदेवी विठ्ठलगाव संघाला दुसरा धक्का बसतोय. नक्कीच तुमचं कॉलिंग खूप महत्वाचं असतं आणि त्यावेळेस फिल्डरचं सुद्धा कौतुक करावं लागेल की क्षेत्ररक्षकामध्ये आणि जी चुणूक दाखवली. परिणाम दुसरी धाव घेऊ दिली नाहीये आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात हा फलंदाज बाद होतोय. नवीन जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. नक्कीच रोहन खाडे. नक्कीच विनोदला माघारी परतावं लागतं. नवीन जागा भरून काढण्यासाठी येतोय रोहन. स्ट्राईक सांभाळतो कैलास. आल्याणी संघासाठी चांगला झपाटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू. सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलनं धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होतीये 32 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे. धीमे धीमे अशा प्रकारचा रन रेट या ठिकाणी सुरू आहे आल्याणी संघाचा. खूप मोठं टार्गेट, तब्बल 100 धावांचं टार्गेट. एक पहाड समोर आहे, एव्हरेस्ट समोर आहे आणि ज्या ताकदीनं फलंदाजीची आवश्यकता आहे ती ताकदीची फलंदाजी आतापर्यंत कुठेतरी अपयश संघर्ष करतोय आल्याणी संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोविंद. मोठा फटका, चांगला फटका काऊ कॉर्नर झोन मध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द परफॉर्मन्स. 4 धावा. काऊ कॉर्नर झोन मध्ये भिरकावून दिला. एक ताकदवर फटका, नेत्रदीपक फटका होता. नक्कीच सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी कुमार रिकी खाडे समालोचनाची धुरा सांभाळताना खऱ्या अर्थानं अभिमान वाटतोय की माझा छोटा भाऊच खेळतोय रोहन खाडे. नक्कीच पोलीस दलात कार्यरत आहे पण क्रिकेटचं वेळ मात्र जपलं जातं. चांगला फटका होता. यावेळेस स्विंग अँड मिस. पंचाचा इशारा. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. षटक संपताय. 4 षटकानंतर आल्याणी संघाची धावसंख्या होतीये 36 धावा. कुठेतरी ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे तो रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी सापडत नाही आल्याणी संघाला. तब्बल 100 धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करताना कुठेतरी संघ फ्रंटफुटला जाण्यापेक्षा बॅकफुटला येतोय आल्याणी संघ. कारण ज्या स्टार्टची अपेक्षा होती, असं म्हणतात वेल बिगिन इज हाफ डन. जर तुम्ही चांगली सुरुवात करून दिली तर तुमचा एंड सुद्धा चांगला होत असतो. पण या ठिकाणी उर्वरित जे 18 चेंडू आहेत त्या 18 चेंडूमध्ये चांगली धावगती वाढवावी लागेल. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवावा लागेल. आता मात्र चौथ्या गिअरमध्ये नाही तर 5व्या 6व्या गिअरमध्ये गाडीला हकलावा लागेल. तर आणि तरच हे मोठं टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या ठिकाणी विठ्ठलगावचे प्रतिष्ठित नागरिक अशोकजी घोडविंदे दादा उपस्थित आहेत. त्याचबरोबर पुंडलिक दादा खाडे यांचं सुद्धा स्वागत असेल. आणि क्रिकेट रसिक आणि क्रिकेट प्रेमी या सामन्यांचा आस्वाद घेताना नक्कीच 5वं षटक घेऊन येते गोलंदाज महेश. द मॅन फ्रॉम कामतपाडा संघ. अतिशय त्यांच्या गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन दिसते, एक शिस्त दिसते आणि त्या शिस्तीने जर तुम्ही गोलंदाजी केली तर तुम्ही संघटन, कौशल्य, मॅनेजमेंट केलं, एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन असतं आणि नियोजनातून या ठिकाणी गोलंदाजी होतीये. दरम्यान 5वं षटक. पहिला चेंडू. सामना करतो कैलास. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. नक्कीच चेंडू उसळी घेऊन ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिला. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न असेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. कैलास सापळे खूपच दूर त्या ठिकाणी गेले. नक्कीच 3 धावा होऊ शकल्या असत्या परंतु त्यात काही यश मिळत नाहीये. कीच आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बघायला मिळते या 2 फलंदाजी दरम्यान. कैलास सापळे चांगली फलंदाजी करतायत. तब्बल 38 धावा धावफलकावर. 100 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करताना उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आणि चांगले फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. कीच साई स्टार संघाचा आगमन झालंय. नितीन निमसे स्वागत असेल. दरम्यान कामतपाडा संघाचा हा गोलंदाज महेश ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा भिरकावून दिला. नक्कीच पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता मात्र यश मिळतंय ते क्षेत्ररक्षकाला. सिंगल धावनं एकेरी धावेनं धावसंख्या 1 ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 39 धावा. नक्कीच वेहळोळी गावचे एक प्रतिष्ठित नागरिक प्रकाशजी सासे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत असेल व्यासपीठावर. दरम्यान गोलंदाज महेश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रोहन.
टू महेश. यावेळी चांगला फटका लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिला. सिंगल कंप्लीट केली जाते. ट्राय टू सेकंड रन. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं गावदेवी संघाला आणि एका धावेनं धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती आहे 40. कैलास सापळे खूप संत गतीनं फलंदाजी सुरू आहे. षटकारांची आवश्यकता असेल. 100 धावांचं टार्गेट. पण त्या टार्गेटनं काही फलंदाजी या ठिकाणी होत नाहीये. धावसंख्या आहे धावफलकावर 40. यावेळेस पुन्हा एकदा हवेत उडालेला हा झेल नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. नक्कीच कैलास सापळे एक वरिष्ठ खेळाडू, परंतु ते स्पिरिट, ते क्रिकेटचं द्वंद्व या ठिकाणी चेरवली चॅम्पियन प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्याला बघायला मिळतो. गावदेवी आणि कामतपाडा संघ ही चांगली गोलंदाजी आतापर्यंत महेशकडनं बघायला मिळते. कामतपाडा संघाचा चांगला गोलंदाज पुन्हा एकदा रोहन खाडे. यावेळी बॅटची एज आणि रोहन खाडे बॅक टू द पेव्हलियन. डीजे खूपच अडचणीत संघ. तब्बल धावसंख्या आहे 41. 100 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेट चेस करताना या ठिकाणी विकेट्स गमावल्या जात आहेत. नवीन फलंदाज येतोय सुधाकर. सुधाकर गंपू अशी म्हणजे त्याची ओळख. की चांगला फलंदाज आहे. ऑलराऊंडर असा फलंदाज आल्याने संघासाठी चांगली गोलंदाजी महेशकडनं बघायला मिळते. कामतपाडा संघाकडनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. ऑन बाउन्स ओव्हर द रफ. लॉंग लेग झोन मध्ये चौकार. 4 धावा. धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली की जीवनात जर रस्ता दिसत नसेल तर एक एक पाऊल पुढे टाकत राहा. रस्ता तुम्हाला आपोआपच सापडेल. एक एक येणारा चौकार, एक एक येणारा षटकार नक्की सामन्याचं चित्र बदलण्यासाठी सहकार्य करत असतो. पण या ठिकाणी मात्र आल्याणी संघ रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता होती. त्या रिक्वायर्ड रन रेट मध्ये आतापर्यंत यश त्यांना मिळत नाहीये. परंतु हे पॉवर प्लेचं षटक असेल, 6वं षटक असेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावर आहे 45 आणि 100 धावांचं टार्गेट. तब्बल 12 चेंडू आणि 55 धावा. खूप अशक्य असं आव्हान नाहीये, परंतु खूपच कठीण, खूप अवघड असं आव्हान. कारण ज्या स्टार्टची अपेक्षा होती ती स्टार्ट गावदेवी संघाला मिळाली नाहीये. खूप जो रन रेट आहे, जो करंट रन रेट आहे, ज्या रन रेटची आवश्यकता होती त्या रन रेटने तो करंट रन रेट पुढे गेला नाही आणि परिणाम 45 धावांपर्यंत मजल मारण्यात आतापर्यंत यश मिळतं. 55 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये. गोलंदाज येतोय कामतपाडा संघाचा गोलंदाज अशोक. चांगली गोलंदाजी अशोकनं आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये केली होती. 6वं षटक घेऊन येतोय कामतपाडा संघासाठी. यावेळेस बॅट टायमिंग होत नाहीये. ऑफसाईडच्या दिशेनं कैलास सापळे. नक्कीच एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न आहे, परंतु कैलास सापळे प्रत्येक शॉट मध्ये एक ताकद, एक क्लास, एक टेक्निक हवी असते. कुठेतरी मिस टाइम शॉट या ठिकाणी होतोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुधाकर. चांगली बॅटिंग. पहिल्या चेंडूवर आपण चौकार बघितला सुधाकरच्या बॅटिंग मधून. या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेनं, सॉरी लेग साईडच्या दिशेनं वाईटचा चेंडू. वाईट चेंडू. अवंतर धावसंख्येत भर पडते. हेमंत तावडे सर नक्कीच या सामन्याची पंचगिरी करतायत. धावसंख्या होते 47. यानंतरचा होणारा सामना साई स्टार आल्याणी वर्सेस खैरे संघ. साई स्टार आल्याणी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा शफल लेग साईडच्या दिशेनं नक्कीच सुईमधून धागा निघावा त्याप्रमाणे चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा.
नक्कीच अशा प्रकारच्या धावा जर अगोदर आल्या असत्या तर मात्र काहीसं वेगळं चित्र असतं. कारण शेवटच्या ओव्हर्समध्ये थोडीफार भरपाई करताना दिसत आहेत, पण ज्या रन रेटची आवश्यकता आहे त्यामध्ये खूपच अंतर आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुधाकरच्या बॅट मधनं निघालेला फटका. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. ट्राय टू सेकंड रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावफलकावर धावसंख्या होतीये 53 धावा. नक्कीच जर 27च्या फरकानं कामातपाडा संघ जिंकला तर बोनस पॉइंट ऍड करू शकतायत आपल्या या सिरीज मध्ये. नक्कीच लक्ष असेल आणि अल्याणी संघ नक्कीच ते बोनस गुण वाचवण्याचा प्रयत्न करेल. हो, या ठिकाणी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला फील्ड केलं जात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन लेंथ बघायला मिळते या गोलंदाजाकडनं, अशोक कडनं. दरम्यान पुढचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी होते. एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं कामातपाडा संघाकडनं. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू बॅटची एज घेऊन उत्कृष्ट झेल टिपण्याचा प्रयत्न होता. झेल सुटला होता परंतु या ठिकाणी नजर हटी, दुर्घटना घटी, लक्ष, कॉन्सन्ट्रेशन लूज, त्यामुळे गडी गमावला जातोय विठ्ठलगाव संघाचा. जीवनाचं रहाडगाडग बाजूला सारून काही माणसं एकत्र येत असतात आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्या नियोजनातून ग्रामीण स्तरावरच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी अनेक क्वालिटीच्या दर्जेदार स्पर्धांचं आयोजन केलं जातं. अंपायर, मागच्या षटकातील एक चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू वाईड, चौथा चेंडू, तिसरा चेंडू चौकार, 2 धावा, नंतर निर्धाव आणि शेवटचा विकेट. एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच धावसंख्या आहे धावफलकावर 53. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहे. सत्याहत्तर धावांच्या आत, 73 धावांच्या आत जर रोखलं तर मात्र बोनस मिळू शकतो. नक्कीच साई स्टारचे एक धडाडीचे फलंदाज, कर्णधार जयेश खापरे यांचं आगमन झाले. स्वागत असेल. आणि बाद होतोय या ठिकाणी अल्याणी संघाचा फलंदाज. नक्कीच बोनस गुण वाचवण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न कामतपाडा संघाचा. 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा गोलंदाज, ओ या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला. सिंगल ऍड केली जाते. 5 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच संघ विजयाच्या उंबरठ्यावर कामतपाडा संघ. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, उत्कृष्ट, सर्व आघाड्यांवर चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघायला मिळतं कामतपाडा संघाकडनं. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, धावसंख्या 54. जर 19 धावा 5 चेंडू मध्ये आल्या तर मात्र बोनस गुण पासून वंचित ठेवू शकतो. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु लेग साइडच्या दिशेने 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय. 2 धावांनी धावसंख्या सस्तीये 56 धावा. नक्की 4 चेंडू मध्ये 17 धावा जर काढल्या तर मात्र बोनस गुण गमावू शकतो कामतपाडा संघ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. नक्कीच निर्धाव चेंडू. आता मात्र हे निश्चित होत आहे की
अहमदवाडा संघ विजयी तर होतोय, परंतु शेवटचे 3 चेंडू ठरवतील बोनस गुण मिळेल का. ओ चांगला फटका आहे, परंतु लॉंग ऑफ झोन मध्ये झेल टिपला जातोय आणि वामन घोडवे यांची एक छोटीशी खेळी संपुष्ट. फटका खवरच्या झोन मध्ये विरकावून दिलाय, क्लासिकल फटका चेंडू. ओ सुरेख क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे, पण फटका सुरेख होता. दाद द्यावी लागेल या फटक्याला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. हीच कमिटमेंट, ही संघटन असतं. युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकीचं बळ खूप महत्वाचं असतं क्रिकेट खेळताना. 58 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या वरनं विरकावून दिला चेंडू. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, सिंगल कंप्लीट केली जाते आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. नंतर यानंतरचा होणारा सामना साई स्टार वर्सेस खैरे संघ विजयी झालेला आहे या ठिकाणी कामतपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना साई स्टार अल्याणी वर्सेस खैरे संघ. नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये जर आपण एक स्पर्धा बघितली असेल, दसई प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ साई स्टार अल्याणी संघ आज मात्र आपला खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी सज्ज असेल.